नमस्कार. जय महाराष्ट्र. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्त तत्र देवता आणि न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति या दोन विचारांमध्ये अडकलेली स्त्री, वैश्विक स्त्री. परंतु असं असलं तरीही तिने स्वतःला सिद्ध केलं आणि आज ती स्वतःचं अस्तित्व घेऊन पायावर उभी असलेली दिसते. स्त्रियांचा इतिहास बघितला तर स्त्रीचा इतिहास आहे त्यागाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा. स्त्रीचा इतिहास आहे शौर्याचा. स्त्रियांचा इतिहास आहे समर्पणाचा. स्त्रियांचा इतिहास आहे नवनिर्मितीचा, नवसृजनाचा आणि सर्जनाचा देखील. आणि म्हणूनच एकंदरीतच विश्व उभं आहे स्त्रीत्वावरती. एकंदरीतच विश्व फिरतं ते स्त्रीतत्वाभोवती. स्त्रियांची निर्मिती ही निसर्गाची आणि निसर्गातील स्त्रीतत्वाचं रूप बघितलं. पृथ्वी प्रचंड वेग, एका वेगाभोवती ती फिरताना दिसते. निसर्गातलं अग्नीचं स्वरूप बघितलं तेही स्त्रीतत्व, त्यातही प्रचंड ऊर्जा दिसते. नदीचं स्वरूप बघितलं तेही स्त्रीतत्वाचं, त्यालाही प्रचंड वेग आहे, ऊर्जा आहे. तीच ऊर्जा, तोच वेग, तोच आवेग स्त्रियांमध्येही आहे. या सगळ्यांचा सकारात्मक उपयोग करून घेतला तर निश्चितच एक नवसृजन, नवनिर्मिती या स्त्रियांच्या माध्यमातून या पृथ्वी तलावर घडून आल्याशिवाय राहणार नाही. नव्हे, ती घडलेली तुम्ही, आम्ही, आपण सगळे पुरातन कालापासून आजपर्यंत बघत आलेलं दिसतोय. आणि म्हणूनच या महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमधील या ऊर्जेला नमन करत तिला नवनिर्मितीचं सातत्याने अवकाश प्राप्त हो आणि तिच्यातील हे सर्जन बघताना निश्चित आठवतात स्त्रियांमधील 3 रूप जे आपण देवतांच्या रूपाने बघत आलो. स्त्रियांमधील शक्तीचं स्वरूप आहे कालीमातेचं, स्त्रियांमधील वैभवाचं स्वरूप आहे लक्ष्मीचं, स्त्रियांमधील बुद्धिमत्तेचं स्वरूप आहे सरस्वतीचं. तिच्यातील 3ही रूपांचं कायम संगोपन केलं जावं एवढ्याच या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि आज महाशिवरात्र देखील. महाशिवरात्र हे शिवशंभूचं एक आठवणीचा दिवस. आणि शिवशंभू म्हटलं की अर्धनट नारीश्वर आठवल्याशिवाय राहत नाही. शिवशंभू देखील पार्वतीशिवाय पूर्णत्वास जात नाही. एकंदरीतच स्त्री आणि पुरुष या दोघांनीही या सृष्टीचं सृजन केलेलं आहे, सर्जन केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं आजचा हा दिवस अत्यंत शुभ पर्वणीचा दिवस आहे. या शुभ पर्वावर महाशिवरात्री आणि महिला दिनानिमित्त गोदावरी अर्बन तर्फे समस्त ग्राहक, सभासद, समस्त ठेवीदार, कर्जदार, ग्राहकांसोबतच आवर्त ठेव प्रतिनिधी, दैनिक ठेव प्रतिनिधी आणि समस्त कर्मचाऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.